नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण पारंपरिक पद्धतीने राजगिराची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर बघू शकता राजगिराची भाजी आहे, एकदम कोवळी आहे, त्यामुळे तशीच मी घेतलेली आहेत. फक्त त्याचे बुडके आहेत ते कट केलेले आहेत. तर तीही मला गावावरून आईने पाठवून दिलेली होती. तर तिने बघू शकता एकदम स्वच्छ निवडून दिलेले आहे. तर मी फक्त घेतले आणि धुवून घेतलेले आहेत. धुताना मिठाचा वापर करायचा, 1 चमचा मीठ टाकायचं. कोणतीही पालेभाजी मीठ टाकून धुवायची. तर बघू शकता आपण एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक सपक मिरची टाकलेली आहे. त्याचबरोबर 5-6 पाकळ्या लसूण घेतला. लसूण छान असं ठेचून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्यानंतर आपण ही धुतलेली जी भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं हलवून घ्यायचं. पूर्ण बाजूने भाजी हलवून घ्यायची. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनटानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं. म्हणजे ही भाजी छान अशी वाफवली जाते. याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही. तर खूप सुंदर अशी ही भाजी चवीला लागते. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, एवढी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर ही कट करायची नाही अजिबात किंवा खोडायची सुद्धा नाही. जशी कोवळी आहे ना, जशी आहे देठ, फक्त खालचे बुडके तेवढे कट करायचे, बाकी जेवढी लांबीची आहे तेवढी घ्यायची. त्यानंतर उलथण्याच्या सहाय्याने फक्त प्रेस करायची, म्हणजे ती बारीक कट झाली जाते. त्यामुळं बघू शकता ही छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली. तर कोवळी भाजी असल्यामुळे खूप सुंदर अशी चवीला लागते आणि छान अशी बघू शकता भाकरीसोबत, चपातीसोबत याची चव खूप एक नंबर लागते. तर नक्कीच आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.